कृष्णकमळाच्या अनेक जातींमधील सर्वात प्रसिद्ध असलेलं फूल म्हणजे हे जांभळ्या रंगाचं कृष्णकमळ. ही एक संकरित वेल सदृश्य वनस्पती असून याला स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. लहान वेलीचं खोड हिरवं व नाजूक असून सुरुवातीला जमिनीलगत वाढणारी ही वेल मांडवावर चढवल्यास साधारणतः 15 फुटांपर्यंत उंच वाढते. या जातीच्या वेलीला पॅसिफ्लोरा म्हणजे सोयफा असं म्हटलं जातं. या सोयफा वेलीची पानं हाताच्या पंजासारखी 3 कंगोरे असलेली त्रिकोणी आहेत. जून ते सप्टेंबर या पावसाळी मोसमात वेलीची वाढ जोमाने होते आणि याला फुलं यायला सुरुवात होते. याची फुलं सकाळच्या कोवळ्या उन्हात उमलून सूर्यास्तापर्यंत मिटून मलूल होऊन जातात. ही फुलं द्विलिंगी असून त्यांना मंद असा सुगंध येतो. मात्र या संकरित वेलीला नैसर्गिकरित्या परागीभवनातून फळं धरत नाहीत. प्रत्येक फुलास 5 सुटी प्रदले आणि 5 हिरवी फिकट जांभळी संदले असतात. त्यांच्या आतील बाजूस अनेक तंतूचं प्रभामंडल असतं. फुलांच्या निळ्या जांभळ्या रंगांच्या प्रभामंडलामुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या फुलाला कृष्णकमळ किंवा कौरव पांडव फूल, तसंच याची रचना राखीसारखी असल्यामुळे याला राखी फूल असंही म्हटलं जातं. जांभळ्या रंगाचे भोवतालचे हे तंतू म्हणजे 100 कौरव, त्यातील 5 पुंके सरदले म्हणजे 5 पांडव, मधील गुलाबी विजांडकोश म्हणजे द्रौपदी आणि मध्यभागी असलेली ही 3 किंजले म्हणजे भगवान कृष्णांचे सुदर्शन चक्र किंवा ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव असं मानलं जातं. तर तुमच्या सुद्धा दारात आहे का असं कृष्णकमळ? असेल आणि जर तुम्हाला अजून काही सविस्तर माहिती माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.